नमस्कार माऊली. आपल्या संस्कृतीमध्ये ऋतू, मास आणि त्याचा आपल्या जीवनाशी असलेला संबंध याचा अत्यंत बारकाईने अभ्यास केलाय. व्यवस्थितपणे जर पाहिलं तर असं ध्यानात येतं की ऋतूनुसार सणवार आखले गेले आहेत, तशी त्यानुसारच व्रतवैकल्यही सांगितली आहेत. या व्रतांचा आपल्या जीवनाशी संबंध आहे. आपलं जीवन सुखी आणि सुकर करण्यासाठी या व्रतांचा खूप उपयोग आहे. आणि तसंच आपलं आचरण कसं चांगलं असावं हेही सांगणारी ही व्रत आहेत. थोडक्यात भगवंताने आपल्याला हेच सांगितलंय की माझं तुमच्याकडे पूर्ण लक्ष आहे. तुमच्या पारड्यामध्ये जर कुकर्मांची संख्या वाढली तर त्याची शिक्षा मी तुम्हाला देणारच. मग तेव्हा ही व्रतवैकल्य काही कामाला यायची नाही. हे घे बाळा, ही तुझी प्रिय खीर आहे. ही खाल्लीस की तुझ्या अंगात बळ येईल आणि ज्वर निघून जाईल. नाही माते, मलाही तुझ्या हातची खीर नको. मला मामाच्या घरी जायचे, तिकडे गोड धोड अन्न खायचे, पंचपक्वान्न खायचे. माते देवांश, तुला एकदा सांगितले ना आपण तिथे जायचे नाही, आणि तरी देखील तू असा हट्ट करत आहेस. मामाच्या घरी जायचं आहे ना तुला? चल की मग, कुणी अडवले आहे? काय ग मालिनी, इतक्या निरागस मुलाचे मन कसे बाई मोडवते तुला? ते काही नाही, त्याला घेऊन तू चल पाहू देवदत्तकडे. नाही, आम्ही तिथे जाणार नाही, आणि हा माझा निर्णय आहे. ग बाई, का ग? हा समजले. देवदत्त काही वावगे बोलला असणार, हो ना? अगं असे गप्प राहून कसे चालेल? कोंबडे झाकून ठेवले म्हणून तांबडे फुटायचे राहणार आहे का? आणि मी काय म्हणते, देवदत्त काही बाही बोलला असेल, पण आपण का बरं मनाला लावून घ्यायचे? तो तुझा धाकटा भाऊ आहे. समज जरा यथातथाच आहे त्याची, परंतु तूच त्याला सांभाळून घ्यायला हवेस, हो की नाही? अगं लहान असताना तुमच्यात वादविवाद झाले नाहीत का? ते तू आजही धरून ठेवले आहेस का? ही गोष्ट वेगळी होती, पण काल जे घडले ते काही नाही. काल देखील काही वावगे घडले नाही. अगं एवढ्या तेवढ्या कारणावरून नात्यात दुरावा का निर्माण करायचा म्हणते मी, आणि त्यात देखील या बाळाचे मन मोडून. हे काही मला पटत नाही बघ. मी म्हणाले ना, माझा निर्णय झाला आहे. बरं ग बाई, मीच वाईट आहे. सकाळी सकाळी काय पाहावे तर भावा बहिणी मधील वितुष्ट. अगं मी तर प्रयत्न करत होते की तुमच्यातील नाते संबंध पुन्हा सुरळीत व्हावेत, आणि माझ्यामुळे तुमच्यातील अहंकार नाहीसा होत असेल तर माझ्या पदरी देखील पुण्यच पडेल नाही का? बघ बाई, त्याचे बोलणे तू मनाला लावून घेऊ नकोस. कितीही झाले तरी मुलेही देवाघरची फुले असतात, त्यांना असे कोमेजू का द्यायचे? चल बाळा, तुझी माता तुला नाही ना घेऊन जात, मी घेऊन जाते तुला मामाकडे. हा अगं सुलक्षणा, काय करतेस तू? हे बघ, तुझा एकही शब्द आता मी ऐकणार नाहीये. तुम्हा भावा बहिणींच्या वादामध्ये या चिमुकल्याचे किती हाल होत आहेत. तुम्हाला लाज नाही वाटत? बघ बघ, याचा चेहरा किती सुकला आहे ते. अगं तुझ्या हट्टापुढे याच्या इच्छेचे काहीच मोल नाही का? बर, तू हो पुढे, मी येते त्याला घेऊन. खरंच माते, आपण जायचं मामाकडे? आता कसे शहाण्या मुलीसारखे बोललीस. मी पुढे होते, परंतु तुम्ही शीघ्रतेने तेथे पोहोचा. बाळा, ये बरं का मामाकडे. पंचपक्वान्न खायचे आहे ना तुला? या शेतकरी बांधवाजवळ पुष्कळ पुष्पे दिसत आहेत. जर याची विक्री करायची योजले तर अगदी कमी मुद्रा खर्चून हा व्यापार करता येईल. नमस्कार बंधू. नमस्कार नमस्कार. काय हो, ही पुष्पांची गोणी
किती मुद्रांना देऊ शकाल? ही का? हो. एका गोणीला 3 मुद्रा लागतील बघा. हो, काहीतरीच काय 3 मुद्रा? अहो, या गोणीला 3 मुद्रा देणारा कुणी व्यवहार शून्य ग्राहकच असेल. अहो, हे पुष्पे म्हणजे नाशवंत सामग्री. यांचे आयुष्य ते किती? जेमतेम 2 दिवसांचे आयुष्य. असे बघा, मी तुम्हास 2 मुद्रा देईन आणि मला नाही वाटत 1 मुद्रेपेक्षा जास्त कुणी देईल तुम्हाला. म्हणजे बघा, तसंही उद्यापर्यंत सुकून जातील ही पुष्पे. बर, तुम्ही म्हणताय जी खरं आहे. द्या 2 मुद्रा तर 2 मुद्रा. हे घ्या. पाहिलेस, ही म्हणजे निर्लज्जपणाची परिसीमाच म्हणायची. अगं, कालचाच दिवस होता ना जेव्हा देवदत्तने सर्वांसमक्ष तिचा पाणउतारा करून इथे यायचे नाही म्हणून सांगितले होते. पण तरी देखील ती बाई तिच्या लेकरास घेऊन येतेच आहे. काय? ती आज पुन्हा इथे येत आहे? नाहीतर काय, मी म्हणाले देखील तिला, अगं स्वाभिमान नावाची काही गोष्ट असते की नाही? तर म्हणते कशी, भावाचे बोलणे का इतके मनाला लावून घ्यायचे असते? तो धाकटा भाऊ आहे माझा, त्यास कुठे काय समज. वर हे देखील म्हणाली की बायकोच्या पदरा आडून काही बाही बोलत असतो, म्हणूनच थोरल्या बहिणीच्या नात्याने त्याला समज देण्यासाठीच ती इथे येणार आहे. काय? ती दरिद्री बाई माझ्याबद्दल असे उद्गार काढते? माझ्या पती समज नाही आणि ती कोण मोठी देवी जी माझ्या पतीस दायित्व समजावेल? स्वतःचा संसार रांगोळीसारखा विस्कळीत झाला म्हणाव, तो सावर आधी. बाई ग, पण तू शांत हो बरं आधी. तुझ्यासारख्या शालीन आणि धनवान स्त्रीने असे वर्तन करणे योग्य नाही. छे, मी तर असे समजेल की एक दरिद्री स्त्री आणि तिचा पुत्र त्यास भोजन दिले, त्याचे पुण्य लाभेल मला. बाई ग, अगं किती भोळी आहेस तू. तुला काय वाटले त्या मालिनीला केवळ भोजनातच रस आहे? आज भोजनास येत आहे, उद्या भोजनगृह आणि मग संपूर्ण घर मागेल. अगं, या स्त्रिया अशाच असतात, कजाग. जिला द्यावी ओसरी तीच हातपाय पसरी. आता बघ, उद्या तुझे हे घर, तुझी वस्त्रे, तुझे अलंकार या सगळ्यावर अधिकार नाही दाखवला तर सुलक्षणा नाव सांगणार नाही मी माझे. हा, काय खरंच असे घडेल? मी असे घडू देणार नाही. असे होऊन मुळीच चालणार नाही. माते, कालचे भोजन खूप रुचकर होते. मी आज ना अधिक भोजन करणार आणि खूप गोडधोड देखील खाणार. चल मग, आपल्याला विलंब होतोय. मामाच्या घरी जायचे, मामाच्या घरी जायचे. गेल्या भोजन समारंभात मी आणि देवांशने देवदत्तकडे जाऊन भोजन करणं देवदत्तला रुचले नव्हते. नियतीच्या मनी नक्की काय असेल? पुन्हा तिथे न जाणेच उचित. परंतु देवांशला कसे समजवू? सुलक्षणाने योग्यच सांगितले. लहान मूल आहे ते. देवदत्त आणि माझ्यामधील वादात या चिमुकला जीवाचे हाल नको. देवांशच्या आनंदासाठी माझे देवदत्तकडे सहस्त्र भोजनासाठी जाणेच उचित ठरेल. भगवंता, आज जो काही प्रसंग तू नशिबी लिहिला असशील त्याला सामोरे जाण्याचे बळ दे. माते, आपला विलंब होतोय, चल ना. आले आले. फुले घ्या, फुले, टवटवीत फुले. अहो दादा, घ्या फुले. अहो सुगंधी आहेत. अहो 4 दिवस तरी टिकतील. घ्या घ्या.
अहो घ्या की, काय झालंय? अहो दादा, अहो स्वस्तात देतो की. फुले घ्या, फुले. अहो ताई, ताई घ्या तुम्ही. अहो अहो इतकी सुंदर आणि मनमोहक फुले तुम्हाला कुठेच मिळायची नाहीत. अहो अहो दादा, फुले घ्या. हे काय घडते आहे? कुणीच का फुले घेत नाही? माझे कुठे चुकते आहे का? अहो फुले घ्या, फुले. अरे येडा का खुळा तू, इथं बसल्यावर कोण घेणार तुझ्याकडनं फुलं? अरे प्रत्येकाचं एक ठिकाण ठरलेलं असतं आणि फुलं ऐकायचं योग्य ठिकाण देवळा बाहेर आहे. इथं पाराव कोण घेईल तुझ्याकडनं फुलं? हे बघा, मी माझा व्यवसाय कुठे करावा हे कुणी सांगायची गरज नाही मला. ते मला उत्तम प्रकारे माहिती आहे आणि मी फुलांचा व्यापार इथेच बसून करून दाखवेन, ते देखील यशस्वीपणे. परंतु त्या मंदिराबाहेर जाणार नाही. अहो फुले घ्या. अहो ताई, फुले घ्या. अहो हा ताई. तर लय की माने दिसतोयस. कारण जनता म्हणून मोकळी होईल की माझ्या व्यापारातील यश हे त्या भगवंताच्या कृपेमुळे मिळाले आहे, माझ्यामुळे नाही. आणि तेच मला नको आहे. म्हणून ही फुले मी इथेच बसून विकून दाखवेन. काय एक एक खूर डोक्यात घेतोयस बाबा? आता आपण त्याच्याच तर किरपीनं जगत आहोत ना. तू हिथं ऐकायला बस, नाहीतर तिथं. पण जे काय होणार आहे ते त्याच्याच आशीर्वादामुळं. मुळीच नाही. मी धन कमावेन, यश प्राप्त करेन, ते केवळ माझे कर्तृत्व आणि बुद्धीच्या बळावर, इतर कशाच्याही जोरावर नाही. समजले? बर बाबा, तुझंच म्हणणं खरं. हा मला काय कळतंय? फुले घ्या, फुले. अहो सुगंधी फुले. अहो स्वस्तात देत ताई, घ्या. अहो घ्या की. अहो फुले घ्या, फुले. अहो ताजी फुले स्वस्तात देतो की. काल खरे तर तिला व्यवस्थित तंबी दिली आहे, पण आज जर ती तिच्या मुलाला घेऊन आली तर तिला हाकलवून देणार आहे. आल्या पावली परत गेली पाहिजे. अशी वेळ आलीच नाही पाहिजे. ती दुष्ट मालिनी इथे येता कामा नये, अशीच प्रार्थना करा. तशी खात्री आहेच मला. मालिनी आणि तिचा पुत्र आज काही इथे यायचा नाही, नक्कीच. चल माते. ताई तुम्ही? अहो तुम्हाला मी शोधत होतो तुमची क्षमा मागण्यास. का? काय झाले? काल किती अपमानास्पद वागणूक दिली तुम्हाला, आणि जेव्हा मला समजलं की तुम्ही मालकांच्या भगिनी आहात तेव्हा मला किती अपराधी वाटले काय सांगू. मला क्षमा करा. ताई तुम्हाला काहीही हवं असल्यास मला आवाज द्या. हो हो भोजनास प्रारंभ करा. हो हो. बाळा तू पण जेव. आई, माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकते आहे. ती मालिनी आज देखील इथे येईल. जर ती तुला दिसली तर मला लगेच कळव. नाही नाही, ती येईल आज असे मला वाटत नाही. देवांशला ज्वर आहे. मी स्वतः सकाळी जाऊन वैद्यभुवांकडून औषधी घेऊन आले होते. असे का? असेल असेल. अगं काल मालिनी येऊन गेली, परंतु आमची भेट नाही झाली. म्हणून म्हटले आज जर ती आली तर तिचा आदर सत्कार करता येईल. जर ती तुला दिसली तर मला लगेच कळव. हो हो, नक्की कळवेन. माते, मला हे अन्न खाऊन इतके सुकावं वाटते की मला कुठल्याही औषधींची गरज नाही. अरे वा, आलात तुम्ही. बरे केलेत. मनसोक्त होऊ द्या. भात घे ना.
शकू? अगं काय झाले? अशी अस्वस्थ का वाटतेस? मी छे ग, तुम्हाला भेटावयाचे म्हणून मी इथवर आले. आणि देवांशला भोजन आवडले की नाही ते देखील विचारायचे होते. मावशी, आजचे भोजन कालच्या भोजनापेक्षा रुचकर आहे. मला अधिक आवडले. तुम्ही जेवून घ्या. हा चला, त्यांचे भोजन लवकर पूर्ण व्हावे आणि यांनी इथून शीघ्र काढता पाय घ्यावा. देविकाच्या मनात आदर सत्कार म्हणजे काय आहे हे तर एवढ्या वर्ष मला कळलेच आहे. तिचा हेतू काही योग्य नव्हे. झाले पोटभर जेवण? हो मावशी. चल मग आपण तुझे हात स्वच्छ करून घेऊयात. मंडळी, आपल्याला एक सांगावंसं वाटतं की या लक्ष्मीचा वावर कमळाच्या पाकळीवरल्या पाण्याच्या थेंबासारखा असतो. म्हणायला गेलं तर दोघं एकत्र आहेत, पण ते पाणी त्या फुलामध्ये कधीही समाविष्ट होत नाही. उलट कोणत्याही क्षणी उडून जाऊ शकते. अशी ही चंचला म्हणजे लक्ष्मी असते. धन आपण जितकं जवळ ठेवू तितकंच ते दूर जाण्याची शक्यता अधिक, कारण आपण त्याच्यावर अधिकार गाजवू पाहतो. तसं न करता आपण जर त्याचा योग्य सन्मान केला, म्हणजे योग्य प्रकारे त्याचा व्यय केला, तर देवी लक्ष्मी आपल्यावरती नक्की प्रसन्न होईल आणि आपल्या आदराचा अतिशय आनंदाने स्वीकार करील. तेव्हा तुम्ही सुद्धा धनाचा आदर करा. उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.